हॅलो एव्हरीवन. सो आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे. ब्लॅक मॅजिक, व्हायब्रेशन, नजर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण एक मनात आपल्या उरावर एक भीती घेऊन जगत असतो. आणि आपण कितीही ॲडव्हान्स असलो तरी काहीही वाईट झालं तर सगळ्यात आधी आपल्या मनात हेच येतं की काही झालं तर नसेल ना, आम्हाला कोणाची नजर तर नाही लागली ना, आमच्या घरातले असेच आहेत, आमचे नातेवाईक तसेच आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण जगत असतो. मी तुमची स्पिरिच्युअल फ्रेंड सोना माझ्या ह्या चॅनलवर तुम्हाला अवेकन करण्याचं काम करते, म्हणजे तुम्हाला तुमच्या स्पिरिच्युअल झोपेतून जागवण्याचा प्रयत्न करत असते. सो खूप छान व्हिडिओ होणार आहे. अनेक व्हिडिओ तुम्ही बघितले असतील, पण जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला माझ्या अनुभवातून देणार आहे. आणि नियम, जे युनिव्हर्सल नियम असतात ते सगळ्यांसाठी सेम असतात. सो जर हा व्हिडिओ तुम्ही बघितलात तर तुम्ही तुमचे लाखो रुपये वाचवू शकता. सो बेसिकली कसं असतं की हे प्रत्येक जे आजूबाजूला आपली जी एनर्जी असते त्या प्रत्येक घटनेमागे काही ना काही कारणं असतात. सो बेसिकली आपण अशा जगामध्ये राहतो जिकडे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी असतात. सो ह्या आपल्याला मान्य करायला हव्यात. पण ह्यापेक्षा पण मोठी गोष्ट आहे की आपल्याला आपली भीती जास्त घाबरवत असते. सो तुम्ही दोन लोक बघू शकता. एक व्यक्ती असते ती बिनधास्त असते, ती तिचे मस्त फोटो अपलोड करत असते, सगळ्या गोष्टी करत असते, पण तिला कधीच ही चिंता नसते की तिला नजर लागेल आणि तिचं सगळं छान चालू असतं. आणि आपण फोटो टाकायच्या आधीच विचार करतो की अरे नाही, मला नजर लागते, आणि मग ती घटना तशीच घडते. सो बेसिकली जिथे तुम्ही ओव्हरथिंक करता आणि जिकडे तुमच्या मनामध्ये डीपली हे बी रुजलेलं आहे की मी काहीही केलं तरी मला नजर लागते, सो हे तुम्ही सतत लोकांना सांगून सांगून अफर्म करत असता आणि त्याच घटना त्याच गोष्टी तुमच्यासोबत घडायला लागतात. सो आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना ही आपल्या सबकॉन्शियस माइंडमुळे असते आणि आपल्या डीप लेवलच्या सेटिंगमुळे असते. सो अनेक प्रकारच्या सेटिंग्स लहानपणापासून आपल्यासोबत झालेल्या आहेत. आपल्या आईवडिलांचे कन्व्हर्सेशन्स, आपण एखाद्या गावात राहतोय तर त्या गावात घडणाऱ्या घटना, या सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये इतक्या घर केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या घटना मग जिवंत व्हायला लागतात. मग तुम्हाला तसे अनुभव यायला लागतात, तशा घटना तुमच्यासोबत घडत असतात, कारण तुमचे विचार तुमची रिॲलिटी क्रिएट करत असतात. सो जर तुमच्या रिॲलिटीमध्ये भूताच्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत, करणीबद्दल ऐकलेलं आहे किंवा एखादी नेगेटिव्ह गोष्ट ऐकलेली आहे, तर तुम्हाला त्या गोष्टींनी ऑफकोर्स भीती वाटणार, कारण की ह्या गोष्टी डीपली रूटेड आहेत. सो म्हणजे तुम्ही मला सांगा ना, ब्लॅक मॅजिक म्हणजे नक्की काय असतं? आता तुम्ही असाही विचार करू शकाल की अरे ही मोठी शाणी, ही कोण आपल्याला सांगणारी? सो बेसिकली मी एक रेखी मास्टर आहे आणि त्याहूनही जास्त मी माझ्या आयुष्यात कमी वयात खूप अनुभव घेतलेले आहेत. सो मी तुम्हाला काही गोष्टी आणि घटना सांगेन ज्या माझ्या आयुष्यात घडल्या होत्या. सो जेव्हा मी 2017ची गोष्ट आहे, आय लॉस्ट माय हजबंड, जेव्हा माझी मुलगी फक्त 1.5 वर्षाची होती. सो तुम्ही समजू शकता की स्कूल टाईमचं प्रेम होतं. असं वाटायचं की नाही, सगळं खूप छान आहे, फेरीटेलसारखं आहे. पण अचानक एक घटना घडते आणि होत्याचं नव्हतं होतं. आणि दॅट टू पर्सन वॉज व्हेरी हेल्दी, फिट अँड फाईन. त्याला कधी साधा तापसुद्धा आलेला नव्हता. म्हणजे क्रोसिनची गोळीसुद्धा त्यांनी कधी घेतली नसेल त्याच्या पूर्ण लाईफमध्ये, हार्डली एकदा घेतली होती. पण तुम्ही विचार करा, अचानक असं होतं. तेव्हा माझी मानसिक स्थिती अशीच होती की कोणीतरी काहीतरी केलं असेल, बिकॉज आपल्या आजूबाजूला सगळे तेच बोलत असतात की बिचारी, हिच्यासोबत काय झालं, ह्यांच्या घराला कोणाची तरी नजर लागली, ह्यांचे सगळे फंक्शन्स इतके चांगले व्हायचे, नवरा बायको इतके छान फिरायचे, खूप प्रेमाने राहायचे, बिकॉज आम्ही हजबंड वाईफपेक्षा बेस्ट फ्रेंड म्हणून जास्त राहत होतो. सो सगळ्यांना असं वाटायचं की कपल असावं तर असं, हजबंड असावा तर असा, वाईफ असावी तर अशी. तर त्याच्यामुळे असं वाटायला लागलं होतं की नाही, कोणाची तरी नजरच लागली. आपले प्रत्येक फंक्शन खूप छान झाले होते, तर असं वाटायचं की नाही त्याच्यामुळेच झालं. सो मी सुद्धा ह्या जर्नीतून गेले, ज्या जर्नी तुम्ही आत्ता कदाचित असाल. सो मला नेहमी असं वाटायचं, आणि मी ज्यांच्याकडे पण जायची ना, ते प्रत्येकजण सांगायचे की नाही असं झालं आहे, तसं झालं आहे. तर मग मी त्याच्यासाठी पैसे पण स्पेंड केले. असं वाटतं ना की आपल्याला की नाही, याच्यानंतर सगळं चांगलं व्हावं, त्याला जास्त त्रास तर नसेल झाला ना, गेल्यानंतर त्याचं काय झालं असेल. तर ह्या सगळ्या घटना माझ्यासोबत घडलेल्या आहेत. तेव्हा मला असं वाटायचं की अरे फक्त त्याच्याशी कनेक्शन होऊ दे, समजू दे की तो कसा आहे, म्हणजे हे का झालं, कोणी काही केलं म्हणून तर नाही ना झालं. सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी करायला सुरुवातच केली होती विचार, तर मला म्हणजे जे माझे हजबंड होते त्यांच्या फ्रेंड्सनी सांगितलं की सोनाली, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबात पडू नकोस. आणि देन माझ्या लाईफमध्ये रेखी आली, माझ्या रेखी गुरुमा आल्या, आणि मग मला समजायला लागलं की नाही, प्रत्येक गोष्ट एनर्जी असते. आणि वेन आय लॉस्ट विकी, सेकंड डे
म्हणजे मी जसं वरती आली होती ना तेव्हा एक पुस्तक तिकडे होतं, लॉज ऑफ स्पिरिट वर्ल्ड. सो त्याच्यामुळे माझ्या 50% गोष्टी क्लिअर झाल्या होत्या. म्हणजे माझ्या जर्नीमध्ये आहे ना, जेवढी डिफिकल्ट ही जर्नी होती, पण देवाने तितक्याच प्रश्नांची उत्तरं मला प्रत्येक पावलोपावली दिली आणि त्यांनी मला प्रोटेक्ट केलं. कारण दुःख जर देव देतो तर त्यातून बाहेरही तो काढतो. सो त्याच्यानंतर मला कळायला लागलं की नाही, ही जर्नी अशी असते. पण तरी आपल्या मनात प्रश्न असतात की कोणी काही केलं तर नसेल ना. सो ह्या जर्नीमध्ये आपल्याला पैसे उकळणारे फार लोक पण भेटतात, जे सांगतात की नाही, ह्यांनी हे बांधलंय, त्यांनी ते केलंय, म्हणून तुमचा वंश असा झाला, तसं झालं. सो अनेक गोष्टी मी त्याच्यातून गेलेली आहे, म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला हक्काने सांगू शकते की असं काही नसतं. जो व्यक्ती तुमच्यावरती काही करतो किंवा जी गावची माणसं असतात किंवा असे दूरचे रिलेटिव्स असतात, आपल्याला डाऊट असतो की ह्याने काहीतरी केलं. सो काय केलं म्हणजे ह्याचा स्पिरिच्युअल अर्थ मी तुम्हाला सांगते. त्यांनी स्ट्रॉंग इंटेन्शन दिलं की ह्याची वाट लागू दे. सो त्याची आपल्याबद्दलची जी निगेटिव्ह भावना आहे ती इतकी स्ट्रॉंग असते. मग त्याच्या जे काही क्रिया त्याच्याकडून पण समोरून करून घेतात. सो ते पण तिकडे पैसे पे करतात आणि मग ते करताना त्यांना वाटतं की नाही, आता मी केले ना, आता ही जी वाट लागेल. सो ती वाट लागायला सुरुवात होते त्यांच्या व्हायब्रेशनमुळे. पण माहिती आहे तुम्हाला की आपल्यावरती ते व्हायब्रेशन्स कधी लागू पडतात? जेव्हा आपला स्वतःचा ऑरा स्ट्रॉंग नसतो. सो बेसिकली विकी लोक जे आहेत ते मालवण साईडचे आहेत. सो असं नेहमी म्हटलं जातं ना की कोणीतरी काहीतरी केलं असेल म्हणून तुमच्यासोबत हे घडलं. तर मी बाबांना नेहमी आता सांगते, माझ्या सासऱ्यांना, की आता जे कोणी आहेत त्यांना सांगा की आता आम्ही इतके डिवाइनली प्रोटेक्टेड आहोत. बिकॉज जेव्हा तुमचा ऑरा स्ट्रॉंग असतो ना, तेव्हा कोणी कधीच काही तुमच्यावर करू शकत नाही. कारण जे काही होत असतं ते भीतीने होत असतं. जर तुम्ही घाबराल तर भीती तुम्हाला आणखीन घाबरवते. आणि जर तुम्ही डिवाईनचं प्रोटेक्शन घेतलं, म्हणजे देवाचं प्रोटेक्शन म्हणजे तुमचा ऑरा, आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही खर्च करायचा नसतो. एक तर क्रिस्टल तुमचा ऑरा वाढवतात किंवा त्याच्यासोबत तुम्ही मेडिटेशन करून ऑटोमॅटिकली फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही तुमचा ऑरा वाढवता. सो जे मेडिटेशन करू शकतं ना, त्याला कसलीच रिप्लेसमेंट नाही आहे. तुम्ही 1 करोड रुपये देऊनही सांगितलं ना की ह्या एनर्जीपासून माझं रक्षण कर, असं कधीच होत नाही. तुम्हाला त्याच्यासाठी मेडिटेशन सुरू करावंच लागणार आहे. सो आता माझे कंटिन्यू 4 व्हिडिओ येणार आहेत मेडिटेशनबद्दल. तुम्हाला मेडिटेशन नक्की सुरू करायचं आहे. आणि कोणी तुम्हाला नजर लावतं म्हणजे बेसिकली काय करतं, ते विचार पाठवतात की हिचं बरं सगळं चांगलं होतंय, वाट लागू दे हिची. सो ते व्हायब्रेशन तुमच्यापर्यंत येतात. पण जर तुमचा ऑरा स्ट्रॉंग नसेल तर मग ते ऑरातून लीक होऊन ती एनर्जी तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोचते. पण जर तुमची एनर्जी चांगली असेल, तुमचा ऑरा असेल, आता जर माझा ऑरा स्ट्रॉंग आहे ना, तर माझ्याकडे येणारी प्रत्येक गोष्ट बाउन्स बॅक होणार आहे. आणि आय हॅव सीन, माझ्या अनेक फ्रेंड्सना काहीच म्हणजे असे अनुभव यायचे की त्यांना काही दिसतंय किंवा काही त्यांना फील होतं आहे, पण तेव्हा मी एकदम स्ट्रॉंग आणि कम्फर्टेबल असायचे आणि माझ्यामुळे त्यांना चांगलं वाटायचं. सो हे का होतं? जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग असता, जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता, जेव्हा तुम्ही तुमच्या जर्नीवर फर्म असता, तेव्हा तुम्हाला समजतं की तुम्ही डिवाइनली प्रोटेक्टेड आहात. कुठलीच एनर्जी तुमचं काहीच वाईट करू शकत नाही. कारण तुमचं ऑरा सगळ्या गोष्टींचं प्रतीक आहे. जर तुमचं ऑरा स्ट्रॉंग आहे, कुठलंच ब्लॅक मॅजिक, कुठलीच नजर तुम्हाला लागणार नाही. आता मला सांगा ना, इतके ॲक्टर्स असतात, इतके मोठे मोठे खेळाडू आहेत, त्यांचे तर रोज फोटो व्हायरल होत असतात. ते आजारी असतात का हो 24 तास? सो नजर लागते, नेगेटिव्हिटी, भूत प्रेत हे सगळं तुमच्या डोक्यात असतं. कारण आपलं डोकं इतकं पॉवरफुल आहे ना की ते प्रत्येक गोष्ट क्रिएट करतं. सो आता जी माझी टीचिंग्स आहे ती थोडी डीप होत जाणार आहे. थोडंसं तुम्हाला एक्सेप्ट करायला असं वाटेल की नाही मॅम काय शिकवत आहेत, पण मी जे काही शिकवणार आहे ते माझ्या स्वानुभवातून शिकवणार आहे. कुठलाही टोटका, कुठलीही जादू तुमच्यावर काम करणार नाही जर तुम्ही ती तुमच्यापर्यंत घेतली नाहीत. सो तुम्हाला तुमचे विचार स्ट्रॉंग ठेवायचे आहेत. आणि जेव्हा तुमचे विचार स्ट्रॉंग असतात ना, तेव्हा सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्यासोबत घडायला लागतात. सो प्लीज समजून घ्या, सगळं खूप छान आहे. परमेश्वर तुमचं रक्षण करतोय. रोज एक स्पिरिच्युअल हॅबिट लावा, मेडिटेशन करायची, आणि कुठलीच करणी, कुठलाच जादू आणि कुठलाच टोटका तुमच्यावरती काम करणार नाही आहे. तो माझा फेस तसा होता. जेव्हा मी डाऊट करत होती, मला टेन्शन यायचं, असं वाटायचं की कोणी काही केलं तर नसेल ना. पण तेव्हा देवाने मला पुस्तकं दिली, भगवद्गीता माझ्या आयुष्यामध्ये आली. माझ्या आयुष्यात खूप चांगले गुरु आले, टीचर झाले, ज्यांनी मला समजायला लागलं की नाही. आणि आज मी फर्मली तुम्हाला सांगू शकते, ह्या कुठल्याच गोष्टी काम नाही करत जर तुम्ही स्वतःचं प्रोटेक्शन केलं. सो तुम्ही जेव्हा नामजप पण करता तेव्हा तुम्ही अलाइंड होता तुमच्या ऊर्जेशी. कारण तुम्ही सगळे विचार सोडून तुम्ही त्या, म्हणजे जर समजा तुम्ही राधाला मानताय, तुम्ही कृष्णाला मानताय, तुम्ही महादेवला मानताय, सो तुम्ही त्या एनर्जीला जेव्हा
पूर्ण सर्वस्व तुमचं अर्पण करता, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी बसता बेसिकली 1 तासासाठी, अर्ध्या तासासाठी. सो ते 30 मिनिट्स तुमची एनर्जी युनिव्हर्सशी अलाईन होत असते. सो नावं जरी अनेक असली तरी ईश्वर एक आहे आणि त्या सगळ्याचं स्रोत तुमची ऊर्जा आहे ना. सो तुम्ही पण परमेश्वरातूनच तयार झालेला आहात. सो जितका परमेश्वर पॉवरफुल आहे तितकेही तुम्ही पॉवरफुल आहात. जसं जर समुद्र असेल तर पूर्ण समुद्रामध्ये जे मिनरल्स आहेत ते एका थेंबामध्ये पण तेवढेच असतील ना. सो जरी तुम्ही थेंब असलात तरी तुमच्यामध्ये सुद्धा तेच मिनरल आणि तीच पॉवर आहे जी ईश्वरामध्ये आहे. सो ईश्वराने ऑलरेडी तुम्हाला ते सगळे वरदान देऊन खाली पाठवले. प्लीज आता तरी स्टॉप करा. या सगळ्या भोंदूगिरीतून बाहेर पडा. रेमेडीज पण तुमच्यासाठी काम करतात, कारण की त्या रेमेडीजवरती तुम्ही विश्वास ठेवता. म्हणजे शेवटी तुमचा विश्वास काम करत असतो. जेव्हा मी माझ्या लाईफमधला एक किस्सा सांगते. सो तुम्हाला डेफिनेटली ह्या किस्स्यातून फरक पडेल आणि समजेल मला तुम्हाला काय समजवायचं आहे. सो एक पर्सन होते बिझनेसमध्ये, माझे जे पार्टनर होते ते मला खूप डिस्टर्ब करत होते. आमची पार्टनरशिप तुटली होती तरीसुद्धा ते फार त्रास द्यायचे आणि क्षुल्लक गोष्टीवरून त्रास द्यायचे. म्हणजे त्यांचे जुने क्लायंट्स, त्यांना आमचा नंबर देऊन टाकणं, तिकडे झालेले प्रॉब्लेम्स आम्हाला सॉल्व करायला सांगणं वगैरे. सो मी फार हैराण झाली होती, बिकॉज मी खूप रिझर्वड आणि शांत राहणारी मुलगी आहे. मला नाही आवडत कोणाची लुडबुड माझ्या आयुष्यामध्ये. सो आम्ही सगळं करून झालो. नंतर माझी मम्मी म्हणते की नाही, आपण आहे ना, आमच्या इथे एक पर्सन राहायचे. सो ते हे सगळं देवीचं वगैरे काय काय करायचं. तर मम्मी म्हणाली की त्यांना सांगूया, मग ते आपल्याला काहीतरी सांगतील उपाय आणि मग त्याने तुझा आणि त्याचा पिछा सुटून जाईल. सो त्यांनी मग आम्हाला एक नारळ दिला होता आणि मग सांगितलं होतं की हे सगळं करा आणि मग त्यांनी ती गोष्ट तुमची सॉल्व्ह होईल. आणि खरंच तो नारळ ठेवला आणि नंतर मग त्यांचे कॉल्स आम्हाला महिन्याभरातच यायचे बंद झाले. सो मला असं वाटायला लागलं की अरे, म्हणजे बघ हा किती पॉवरफुल आहे. आणि आपण नारळ ठेवला आणि त्यांचे कॉल्स यायचे बंद झाले. सो बेसिकली समजून घ्या, जेव्हा तो नारळ आपण ठेवायला जातो तेव्हा आपले विचार असतात की ही गोष्ट माझ्यासाठी काम करणार आहे आणि मग आपण ठेवतो आणि त्या गोष्टी घडायला लागतात आणि आपल्याला असं वाटतं की त्याच्या नारळामुळे सगळं झालं आहे. पण नाही, मी नारळ ठेवला तर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. ही फ्रिक्वेन्सी जेव्हा ब्रह्मांडमध्ये जाते तेव्हा ती गोष्ट होत असते. आणि जर असंच जर सगळं त्यांच्या आयुष्यामध्ये नीट असतं तर जो व्यक्ती आपल्याला सांगतोय त्याच्या आयुष्यात किती प्रॉब्लेम्स आहेत, ते फिनॅन्शियली किती स्ट्रगल करत आहेत, मग आपण कसं म्हणू शकतो की त्याच्या सगळ्या गोष्टी खऱ्या होत आहेत. सो समजून घ्या, हा सगळा बिझनेस आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. शेवटी तुमचा फेथ काम करत असतो. जर तुम्ही म्हणाल ना की ही बाई माझ्यावर ब्लॅक मॅजिक करते, तर ती गोष्ट जशीच्या तशी घडणार आणि तिने काही नसेल केलं तरी तुमच्यासोबत ते घडायला लागणार. किंवा एखादी बाई असते जिच्याशी तुमचं चांगलं नाही आहे, तुम्ही तिच्या घरी गेलात जेवायला, आता तुमची मजबुरी आहे तिकडे जेवणं, पण ती बाई जेवण बनवताना तुम्हाला शिव्या देऊन जेवण बनवते. सो ते व्हायब्रेशन्स तुमच्या पोटात जातात आणि तुम्ही आजारी पडता आणि तुम्हाला वाटतं की अरे, हिनी माझ्या जेवणामध्ये काहीतरी पुडी टाकली. आणि जरी समजा ती बाई काही पुडी टाकत पण असेल तर ती पुडी टाकताना काय इंटेन्शन देऊन टाकते की ही पुडी ह्याच्यात गेली ना आणि हे जेवण यांच्या पोटात गेलं ना तर यांची वाट लागणार. सो ती इंटेन्शन देते. सो याला म्हणतात इंटेन्शन सेट करणं. सो जर वाईट इंटेन्शन सेट करणाऱ्याची पॉवर तुमच्यापेक्षा जास्त आहे तर ती पॉवर तुम्हाला हार्म करू शकते. पण जर तुमची पॉवर जास्त आहे, जशी आता माझी पॉवर जास्त आहे, सो माझ्यावरती कोणीही काही करू शकत नाही, कारण मी पॉवरफुल आहे. सो त्याचप्रमाणे तुम्हाला स्वतःला पॉवरफुल समजायचं आहे आणि जेव्हा तुम्ही स्वतःला पॉवरफुल समजताना तेव्हा ह्या सगळे अटॅक तुमच्यावरती होणं बंद होऊन जातं. सो मी ॲज अ तुम्हाला स्पिरिच्युअल फ्रेंड म्हणून रिक्वेस्ट करेन, प्लीज बाबांनो मेडिटेशन स्टार्ट करा. माझे व्हिडिओ कंटिन्यू बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि खरी जी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोचू दे. कारण मार्केटमध्ये खोट्या गोष्टी सांगणारे खूप आहेत, कारण त्यांना तुम्हाला डिपेंडंट बनवायचं आहे. मला तुम्हाला डिपेंडंट नाही, मला तुम्हाला इंडिपेंडंट बनवायचं आहे. सो म्हणून मी माझ्या ब्रेसलेटसोबत तुम्हाला हे व्हिडिओज देते आहे, कारण मला तुमचं आयुष्य 360 डिग्री बदलायचं आहे. हळूहळू बदलणार आहे पण परमनंट बदलणार आहे. सो मी आहे तुमची स्पिरिच्युअल फ्रेंड सोना. सो कनेक्ट विथ सोना 555 ह्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. जर तुम्ही नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. मी इथे खरी माहिती देते आणि माझे व्हिडिओ बघून नक्की तुमचं आयुष्य बदलणार आहे, कारण मी माझं आयुष्य बदलले तर मला विश्वास आहे. आणि तुमचं आयुष्य कसं बदललं हे पैशांमध्ये कधीच तोलू नाही शकत. तुम्ही इथून किती स्ट्रॉंग आहात ना त्यांनी होतं. कारण परमेश्वर हा प्रत्येक वेळेला तुमची जेव्हा परीक्षा घेत असतो ना, तुम्हाला तो एक
लेवल अपग्रेड करत असतो. सो आता तुम्हाला नाही कळणार. जेव्हा तुम्ही पुढे जाल ना या जर्नीमध्ये, तेव्हा तुम्हाला कळेल की त्या प्रॉब्लेमने तुम्हाला काय बनवलं आणि कसं घडवलं. सो पुन्हा भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हा व्हिडिओचा जो चॅलेंज आहे 45 डेजचा, तो डे 1पासून बघा. चॅनलमध्ये जा, व्हिडिओजमध्ये जा, स्क्रोल करा. खाली 1, 2, डे 3, डे 4, डे 5 सगळं टाकून ठेवलेलं आहे. फक्त जाऊन बघायचं आहे आणि आयुष्य अपग्रेड करायचं आहे. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हसत राहा, कारण तुम्हीच तुमची फ्रिक्वेन्सी क्रिएट करताय. स्ट्रॉंग राहा, कारण तुम्ही जर स्ट्रॉंग राहिलात तर सगळं ऑटोमॅटिकली बदलेल. तुम्ही जर घाबरला तर ती भीती तुम्हाला मारून टाकेल. सो घाबरण्याच्या ऐवजी कॉन्फिडन्सला चूज करा. मी ईश्वराची मुलगी आहे, मी ईश्वराचा मुलगा आहे, माझं सगळं छान होणार आहे, हे तुम्हालाच ठरवायचं आहे. सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.